नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. राज्यातल्या सत्ता संघर्षावरील सुनावणीला नव्या वर्षात नवी तारीख मिळाली आहे. आता पुढची सुनावणी महिन्याभरानंतर म्हणजेच व्हॅलेंटाईन डेला 14 फेब्रुवारीला होणार आहे. 14 फेब्रुवारी नंतर सत्ता संघर्षावरती सलग सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता व्हॅलेंटाईन दिनी सुप्रीम कोर्टासह निवडणूक आयोगात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची अग्निपरीक्षा होणार आहे. 14 फेब्रुवारीपासून पुढील सुनावणी नियमितपणे सुरू होणार आहे. आज जी सुनावणी होती त्यामध्ये आता पुढची तारीख देण्यात आली आहे सुप्रीम कोर्टामध्ये. राज्यातल्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीबाबत आताची मोठी अपडेट. 14 फेब्रुवारीला पुढची सुनावणी होईल आणि आज ही पुढची तारीख देण्यात आलेली आहे. 14 फेब्रुवारीपासून सलग सुनावणी होणार असल्याचं सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठानं सांगितलंय. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी नवी दिल्लीहून आपल्या सोबत जोडले गेले. तर प्रशांत, 10:30 वाजल्यापासून आजची सुनावणी सुरू झाली, तेव्हापासून काय काय घडलं? महत्त्वाचं म्हणजे सकाळी 10:30 वाजता जी सुनावणी होणार होती ती सुनावणी उशिराला सुरू झाली. कारण की या संदर्भात घटनापीठ जे बसणार होतं ते उशिराने बसलं. त्यानंतर सर्वप्रथम खास करून आज मेन्शनिंग ज्या केसेसच्या होत्या त्या केसेस झाल्या. त्यानंतर 501 क्रमांकाचं केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार, दिल्ली राज्य सरकार यांच्या संदर्भात सुनावणी झाली. आणि आपलं जे प्रकरण होतं महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात ते 502 क्रमांकाचं होतं. 502 क्रमांकाचा जर बघितलं आपण, सुनावणी जर साधारणतः बघितली तर ते साधारणतः 11:30च्या दरम्यान या सुनावणीला सुरुवात झाली. या दरम्यान खास करून सर्वात प्रथम कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केलं की आम्ही जी मागणी केली आहे 7 सदस्यीय घटनापीठाची, या 7 सदस्यीय घटनापीठामध्ये आम्ही गेल्या वेळी जे पत्र देण्यात आलं त्या पत्रामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं होतं की या पत्राच्या माध्यमातून की ही जी सुनावणी आहे, जे नाबिया रेवियाच्या प्रकरणामध्ये 5 सदस्यांच्या घटनापीठाने ही सुनावणी केली होती, त्यामुळे आता या संदर्भात आमदारकीच्या अपात्रतेच्या संदर्भात 16 आमदाराच्या अपात्र संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार हे सरळ 7 सदस्यीय घटनापीठाला आहे. त्यामुळे आमची ही मागणी मान्य करावी अशा प्रकारची सर्वात प्रथम मागणी ही कपिल सिब्बल यांनी केली. त्या मागणीला हरीश साळवे हे जे वकील आहे यांनी विरोध केला आणि कारण की ते त्यांनी शिंदे गटाच्या वतीनं ते युक्तिवाद करत होते. यावेळेस शिंदे गटाचे वकील निहाल ठाकरे हे देखील तिथे उपस्थित होते. त्यांनी देखील स्पष्ट केलं आहे की आमचा या संपूर्ण मागणीला विरोध आहे. कारण की ज्या पद्धतीनं नवाब रेविया प्रकरणामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे की जर विधानसभा अध्यक्षाकडे जर हे अपात्रतेचं प्रकरण असेल ना, अशा वेळी त्याच विधानसभा अध्यक्ष संदर्भात अविश्वास प्रस्ताव असेल तर तो अविश्वास प्रस्ताव पहिले प्रथम जिंकावा, त्यानंतर निकाल द्यावा असं त्यात स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यामुळे यामध्ये अविश्वास प्रस्ताव ते वर्तमान विधानसभा अध्यक्ष जिंकू शकले नाहीये. त्यामुळे आता त्यांना अधिकार नाही आहे निर्णय करायचा आणि त्यामुळे हे सर्व प्रकार आता नवीन विधानसभा अध्यक्षाकडे पाठवावं अशा प्रकारची आमचा स्पष्टपणे मागणी आहे, त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आता या संदर्भात जर बघितलं आपण या सगळ्या प्रकरणामध्ये आज सुप्रीम कोर्टामध्ये फक्त काही साधारणतः 10 ते 12 मिनिटं सुनावणी झाली आणि त्यानंतर हे स्पष्ट करण्यात आलं की येत्या 14 फेब्रुवारीपासून आम्ही रेग्युलर सुनावणी करण्यासाठी तयार आहोत. या सगळ्या प्रकरणामध्ये 7 सदस्यीय घटनापीठासंदर्भात देखील आम्ही 14 फेब्रुवारीला निर्णय देऊ असंही न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केलं आहे. ते भारताचे सरन्यायाधीश आहेत.